बातमी आहे भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमधून। नेपाळमध्ये लष्कर सध्या रस्त्यावर उतरलेलं आहे। काठमांडूमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान पदासाठी पसंती देण्यात येते, तर हिंसाचारानंतर बेचिराग नेपाळला सावरण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नेपाळमध्ये महाराष्ट्रात 150 पर्यटक अडकलेले आहेत। पर्यटकांशी शिंदेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून संवाद साधलाय। परतीचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे। नेपाळमध्ये सध्या महाराष्ट्रातले 150 पर्यटक अडकलेले आहेत आणि या सगळ्या पर्यटकांना धीर देण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलाय। हे दृश्य आपण पाहतोय नेपाळच्या रस्त्यांवर सध्या लष्कर पाहायला मिळतं। काठमांडू विमानतळ सुरू झालेलं आहे। भारतात परतण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते। एअर इंडिया आणि इंडिगोची अतिरिक्त विमानं चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली। नेपाळ सारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकते। शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी हे वक्तव्य केले। सरकार अतिरेक करतं तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते असं बच्चू कडूंनी म्हटलंय। नेपाळ सारखी परिस्थिती सरकारनं आणू नये अशा शब्दांमध्ये वडेट्टीवारांनी यावर प्रतिक्रिया दिली। जे नेपाळमध्ये होत आहे ते इथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला असं वाटतंय की आमच्या देशामध्ये लोकांची सहनशक्ती खूप जास्त आहे आणि त्या सहनशक्तीचा फायदाच आजपर्यंत सगळ्या सरकारांनी घेतलेला आहे लुटण्याकरता। नरेंद्र मोदी साहेबांनी तर त्या मास मीडियाचा इतका सुंदर फायदा घेतला की रोज खोटं बोलतात आणि तरी सगळ्यात जास्त लोकप्रिय। मला याचंच आश्चर्य वाटतं। भावांनो, गावागावात माणसात जागृती निर्माण करून या खोट्या राज्यसत्तेच्या विरुद्ध उभं राहावं लागणार आहे, आज नाही उद्या। कसं आहे, कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करतं आणि जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही, तीच व्यवस्था भारताच्या त्याच त्याच्यावर आहे। ही हुकुमशाह पद्धत थांबवली पाहिजे। लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करत ते हाल असेच होते आणि इथे तेच शक्यता आहे। भ्रष्टाचाराला सीमाच राहिला नाही। लुटलं जात आहे, देशही लुटला जातोय आणि राज्यही लुटला जातोय। आणि आपण पाहतोय की राजकारण हे समाजसेवेचं एक कारण होतं किंवा समाजसेवेचा एक मार्ग होता, पण आता केवळ राजकारण हे धंद्याचा मार्ग झालेला। मी जबाबदारीनं सगळ्या मीडियांच्या पुढे बोलतोय आणि ती घाण महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे। नेपाळमध्ये काय झालं ते कम्युनिस्ट आहे, पण आपला विश्वास संविधानावर आहे, आपला विश्वास डेमोक्रेसीवर आहे। पण त्याला बाधक करण्याचं कोणी काम करत असेल, उद्या अतिरेकाला शेवटचा मार्ग काय असतो? सगळे रस्ते बंद होतात, त्यावेळेस तरुण कायदा हातात घेतो। ती पाळी देशातील आणि राज्यातील सरकारने आणू नये। तर नेपाळमध्ये सध्या नेपाळ पेटलेला आहे अशी अवस्था आहे। सध्या तणावपूर्ण शांतता आहे। परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि नेपाळमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे? नेपाळ पेटलेला आहे, आपण पाहतोय। त्या संदर्भातले अनेक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। मात्र नेमकं काय सुरू आहे, तिथं काय दिसतंय हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी राजेश निनाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मूळचे ते महाराष्ट्रातले आहेत, सध्या ते काठमांडूमध्ये अडकलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। राजेशजी, तुमचं स्वागत पुढारी न्यूजमध्ये। आणि सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही सुखरूप आहात का? तुम्हाला काही झालेलं नाहीये? तुमची सुखरूप आहात? हो। बरं, आपण महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातून येता आणि नेपाळमध्ये साधारण कशासाठी गेला होतात? किती दिवसांपूर्वी गेला होता? तिथून सुरुवात करूया। मी अकोला महानगर, जिल्हा अकोला, महाराष्ट्र इथून मी नेपाळच्या साठी पशुपतीनाथ मंदिरात देवदर्शनासाठी परवाच्या दिवशी सकाळी आम्ही इथं हॉटेल सेंटर तामिळला पोहोचलो। यानंतर संध्याकाळी पोहोचल्यानंतर सकाळी एकदम ते कर्फ्यू दुरुस्त इथं वातावरण झालं। इथं आमच्या हॉटेलच्या 500 मीटर दूरवरच ते कोणते तरी मंत्री की काय त्यांचा एक बंगला होता, तिथं सगळे आग जाळपोळ सुरू झाली। त्यामुळे आम्ही हॉटेलमध्येच बसून राहिलो।
बरं, आता तुम्ही कुठे आहात? हॉटेलमध्येच आहात? म्हणजे तुमच्यापर्यंत कोणी संपर्क केलेला आहे? तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे? आता तुम्ही नेमके कुठे नाही. आहात? माझ्यासोबत विधान परिषदेचे गटनेते प्रवीण भाऊ दरेकर हम्म, यांच्या संपर्कात आहे मी हम्म. आणि ते मला मदत करत आहे. बरं, आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणताय 2 दिवसापूर्वी तुम्ही नेपाळमध्ये पोहोचलात. तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी नेपाळमध्ये काय दिसलं? तुम्ही म्हणताय अगदी 500 मीटरवर एक घटना घडली, तुम्ही सांगताय जिथं जाळपोळ झालेली होती. तुम्ही नेमकं काय बघितलंय? काय वास्तव आहे? नेपाळमध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात युवक एकदम जमा होऊन यांनी म्हणजे आपण विचार न करणारी जी गोष्ट आहे ते यांनी इथं घडून आणली आणि इथं पूर्ण काही घंट्यातच यांनी इथं सगळं म्हणजे सरकारची उलटापालट केली असं एक प्रकारचं वातावरण झालेलं आहे. हम्म. बरं, जाळपोळ, मारहाण, दगडफेक यातलं काही तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसलं? तुम्ही काही पाहिलं? जाळपोळ केली त्यांनी, पण ते जे मंत्री गिंत्री आहेत त्यांनाच त्रास दिला. हा, इथचे जे पर्यटक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा त्रास दिलेला नाही. बरं. हे सगळं बघत असताना तुमच्या मनामध्ये नेमकं म्हणजे अर्थात भीती असणार आहे, मात्र असुरक्षिततेची भावना असणार आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तिथं सर्व्हाइव्ह करताय? कशा प्रकारे तुम्ही तिथं 2 दिवस काढलेले आहेत? तुमच्यासोबत अन्यही काही जण असतील, तुमच्या कुटुंबातील कोणी असू शकतं, मित्र असतील. कशा प्रकारे काढले 2 दिवस? आम्ही सर इथे भीतच आम्ही दिवस काढत आहे. कारण की आम्ही आता इथे समजा महाराष्ट्र कुठे आणि काठमांडू कुठे आहे, हम्म, त्यामुळे आम्ही इथे भीतच आणि हॉटेलच्या बाहेर न जाता हॉटेलमध्ये इथं व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. आणि आता इथे जे हॉटेल सेंटर तामिल सेंटरचे इथे मॅनेजर आहेत ते आम्हाला पूर्णपणे मदत करत आहे. बरं, आता तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये तुम्ही काही संपर्कात आहात, प्रशासन, शासन यांच्याशी काय नेमकं सांगितलं जातंय? कधीपर्यंत थांबावं लागेल? कधीपर्यंत मदत केली जाईल? काय नेमकं सांगितलं? काही आम्ही अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळं आम्ही पाठवलेलं, आम्ही इथे थांबलेलं आहे असं माहिती दिलेली आहे. आणि मी थोड्या वेळापूर्वी विधान परिषद गटनेते प्रवीणभाऊ दरेकर यांच्यासोबत संपर्क करून त्यांच्याकडे मी त्यांना एक मदतीची मी मागणी केलेली आहे. तर भाऊ मला नक्कीच मदती करता भाऊ पुढे येत आहे आणि मदत आम्हाला होणार आहे. बरं, आता परिस्थिती अशी आहे की आम्ही मागच्या 3 दिवसांपासून इथं मुंबईमध्ये महाराष्ट्रात बसून या सगळ्या बातम्या बघतोय. आमच्यापर्यंत काही दृश्य येत आहेत, प्रेक्षकांना दाखवतोय. आम्हाला जे दिसतंय त्यातून नेपाळमध्ये परिस्थिती फार बिकट झालेली आहे, संसद पेटवून दिलेली आहे. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे थेट नेपाळमधून कशा प्रकारे बघताय? तुम्हाला काय वाटतं या सगळ्याकडे पाहताना? इथे म्हणजे सर्वोच्च न्यायालय समजा सगळं इथं पंतप्रधान यांचे सगळे जे बंगले होते आणि जे सरकारी कार्यालय आहे हे सगळे खूप मोठी हानी झालेली आहे इथे. बर, आता फक्त एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. 2 दिवसापूर्वीचं नेपाळ आणि आजचं नेपाळ, काही परिस्थिती बदलली आहे का? परिस्थिती थोडी शांत होताना दिसते की मग अजूनही तितकाच उद्रेक आहे, अजूनही तितकीच जाळपोळ दिसते? नाही, एकदम आता परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे बर. आणि एकदम शांतता आहे. आता काही काळजी करण्यासारखी तर अशी परिस्थिती नाही, पण तरी प्रशासनाने व आपले जे भारतीय नागरिक इथे महाराष्ट्राला थांबलेले आहेत त्यांना सगळ्यांना मदत करून त्यांना आपापल्या गावी जाण्याकरिता मदत करावी ही अशा प्रकारची मी विनंती करतो. बरं, धन्यवाद राजेश निनाळेजी, तुम्ही वेळ दिलात आणि थेट नेपाळमधून, काठमांडूमधून, नेपाळच्या राजधानीतून सगळी परिस्थिती आम्हाला सांगितलीत, पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. यासाठी